हरिओम. सद्गुरू ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 6वी कथा श्री जगन्नाथ दास बाबाजी यांची आपण ऐकत आहोत. त्याच्या पहिल्या भागामध्ये शेवटी आपण ऐकलं की मृत्यूच्या दाढेतून या बिहारीला बाबांनी कसं बाहेर काढलं. आता या दुसऱ्या भागात पुढची कथा आपण ऐकूया. बाबांची सेवा बिहारीदास हा अत्यंत मनापासून करत असे. समर्पितच होता तो. त्यामुळे बाबांनी सांगायचं आणि त्यांनी करायचं पूर्ण श्रद्धेने. कधी त्याला शंकाही येत नसे. एकदा बाबांना अशी इच्छा झाली की बिहारीच्या तोंडून श्री चैतन्य चरितामृत ऐकावं. त्यांनी विचारलं, बिहारी, तुला बंगला येतं का? बिहारी म्हणाला, नाही. तरीही बाबा म्हणाले, ठीक आहे, जा, एक चरितामृताची प्रत विकत घेऊन ये. बिहारी चरितामृत घेऊन आला. बाबा म्हणाले, हां, आता उघड आणि वाच बघू. बिहारी बाबाकडे बघतच राहिला. बाबा म्हणाले, अरे, माझ्याकडे काय बघतोस? त्या ग्रंथाकडे बघ. बिहारी खाली बसला. त्याने ग्रंथ उघडला आणि पानावरील ओळींवरती तो नजर फिरवू लागला आणि आश्चर्य घडलं. पाहता पाहता पहिलं अक्षरज्ञान बंगाली लिपीचं बिहारीला झालं. पाठोपाठ त्याला जोडाक्षरे येऊ लागली आणि तो घडाघडा चरितामृत वाचू लागला. अशा प्रकारे बाबांच्या आज्ञेनी आणि त्यांच्या कृपेनी न येणारी भाषा एका क्षणात बिहारीला येऊ लागली. अशाच प्रकारे बाबांच्या कृपेनी बिहारी पुढे ढोल वाजवायलाही शिकला, ज्याला बंगाल भाषेमध्ये खोल असं म्हणतात. तेही त्याला अजिबात येत नव्हतं. परंतु बाबांनी वाजव म्हणून सांगितल्याबरोबर त्याने मृदुंग हाती घेतला आणि तो वाजवू लागला आणि एखाद्या पटाईत माणसाप्रमाणे त्याला मृदुंग वाजता येऊ लागला. अशा प्रकारे बाबांच्या सहवासात बिहारी जणू एक त्यांच्या कृपेनी त्यांच्या हातातलं यंत्र झालेला होता. सिद्धबाबा आपल्या गुरूंचे जे पुत्र होते ब्रह्मानंद गोस्वामी यांच्याशी अतिशय प्रेमाने वागत असत. त्यांचं त्यांच्यावर फार प्रेम होतं. ते पूर्णिया ह्या गावामध्ये राहत आणि नवद्वीपला जाताना म्हणजे वृंदावन ते नवद्वीप जाताना हे वाटेमध्ये लागत असे. जेव्हा ते वृंदावनहून नवद्वीपला जात त्यावेळे दरवेळेला ते पूर्णियामध्ये राहत असत आणि या आपल्या लाडक्या ब्रह्मानंद गोस्वामी यांच्या सहवासाचा आनंद घेत असत. एकदा असेच ते तिथं राहत होते आणि गोस्वामींनी त्यांना जेवायला वाढत होती. बाबांचं खरं तर पोट भरलेलं होतं म्हणून ते बास म्हणत होते. परंतु गोस्वामींनी आग्रह करून वेगळे वेगळे पदार्थ त्यांच्या पानामध्ये आणून वाढत होती. बाबांना आता अंतर्ज्ञानाने समजलं की आज या मातेला आपल्या पानातलं उष्टप्रसाद म्हणून हवं आहे. परंतु गोस्वामींनींच्या कुळामधील एका स्त्रीने आपल्या पानातलं उष्ट खावं हे बाबांना कसं चालणार? बाबांनी वाढलेलं सगळं अन्न केळीच्या पानासकट म्हणजे ज्या पानावर ते अन्न वाढलेलं होतं, ते सगळं इतक्या वेगाने खाऊन टाकलं आणि त्यांनी उठून त्या जागेवरती पटकन पाणी फिरवलं आणि ती जागाही लिंपून घेतली, की एखादा तिथला खरकट्याचा कणसुद्धा मला मिळू नये. त्यांनी हे सगळं इतक्या वेगाने आणि स्फूर्तीने केलं, की त्यांच्यातली ही अलौकिक क्षमता पाहून सगळे मनोमन त्यांची प्रशंसा करू लागले. एक तर आधी त्यांना हे सगळं अंतर्ज्ञानाने कळलं आणि त्यांनी ताबडतोब त्याच्यावरती ही अशी क्रिया केली आणि तीही इतक्या झटपट, की कुणाला काही समजायच्यात सगळं झालं सुद्धा होतं. महापुरुष हे अशा प्रकारे
अनेक गोष्टी ग करत असतात. त्यांना खरं तर आपल्या सिद्धाईचं कधीच प्रदर्शन करायचं नसतं. परंतु प्रसंगवशात अचानक त्यांच्या हातून काही चमत्कार घडत असतात. बाबा आता वृद्ध झाले होते आणि त्यांना चालायला येत नव्हतं. म्हणून बिहारी त्यांना जर कुठं जायचं असेल, तर खांद्यावर घेण्याची जी डोली असते, त्याच्यामध्ये बसवून त्यांना घेऊन जात असे. बाबा आपल्या कुटीमध्ये बसलेले होते आणि आपल्या जपामध्ये मग्न होते. इतक्यात असं झालं, की बाहेरून रस्त्यावरून एक कीर्तन मंडळी नगर प्रदक्षिणेला चाललेली होती. त्याचा आवाज आल्याबरोबर बाबांनी बिहारीला आपल्याला बाहेर घेऊन जायला सांगितलं. बिहारी बाबांना बाहेर घेऊन गेला. रस्त्यावर गेल्यावरती बाबांनी प्रथम सगळ्या कीर्तन मंडळीला दंडवत केला. त्यावेळेला नेमकं बाबांच्या कुटीच्या समोरच्या रस्त्याचं काम चाललेलं होतं. त्यामुळं सगळीकडे खडी पसरलेली होती. हळू-हळू कीर्तन मंडळीमध्ये बाबा सामील झाले आणि त्यांच्याप्रमाणेच ते उभे राहून कीर्तन करू लागले. त्यांच्यामध्ये भजनावेश इतका संचारला, की हळू ते कीर्तन मोठ्याने करीत नाचू लागले आणि अक्षरशः हातभर उंच उड्या घेऊ लागले. त्यांच्यामध्ये दिव्य भावाचा संचार झालेला होता आणि त्याची लागण ह्या सर्व इतर लोकांना झाली आणि त्यांच्यामध्येही एक दिव्य स्फूर्ती संचारली आणि तेही मोठमोठ्याने कीर्तन करीत नाचू लागले. कीर्तनात एक अनोखाच रंग भरला, पण त्यामुळं चालण्याची गती मंदावली. बाबा कधी-कधी उंच उड्या मारून इतक्या भावावेशामध्ये मग्न होत, की त्या खडीवरती खाली पडत. थोड्या वेळाने पुन्हा उठत आणि पुन्हा नाचायला लागत. अशा प्रकारे बाबांच्या झोपडीपासून ते जवळच्या राणीघाटापर्यंत जाईपर्यंतच ह्या मंडळींना 5-6 तास लागले. बाबा त्यांच्याबरोबर अशाच प्रकारे तिथपर्यंत गेले. तिथे गेल्यानंतर सगळ्यांनी विश्रांती घेतली आणि सर्वांना एका अत्यंत दिव्य अशा आनंदाचा अनुभव आला या सगळ्या कीर्तनामध्ये. तिथे विश्रांती झाल्यानंतर बिहारी डोलीमध्ये बसवून घेऊन बाबांना परत कुटीवरती घेऊन आला. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी, की त्या खडीच्या रस्त्यावरती बिना काही पायात घालता चालून सुद्धा, इतकं नृत्य करून सुद्धा आणि अशा उंच उड्या मारून पुन्हा आणि बाबा कधी-कधी मध्ये भावावेशामध्ये खडीवरती पडत होते. तरीसुद्धा एक साधं खरचटलं सुद्धा नाही त्यांना आणि उलट ते अतिशय आनंदामध्ये होते. त्यांचं अंगही दुखलं नाही. अशा प्रकारे श्री सिद्ध जगन्नाथ बाबा हे सिद्ध होते. बाबांनी वृंदावन येथे शृंगारवट या भागात राहणाऱ्या श्री जगदानंद गोस्वामी यांच्याकडून उपदेश घेतलेला होता आणि गोवर्धनवासी सिद्ध श्री रामकृष्ण दास बाबा हे बाबांचे शिष्य होते. हे जसे सिद्ध होते कृष्णदास बाबा, तसे बाबांचे अनेक सिद्ध शिष्य झाले. त्यापैकी काहींची नावं मी सांगते, ते अतिशय प्रभावशाली होते. श्री बिहारीदास बाबाजी, श्री भगवानदास बाबाजी, श्री गौरी हरिदास बाबाजी, श्री राम हरिदास बाबाजी, श्री रामदास बाबाजी, वरसाना येथील श्री नित्यानंददास बाबाजी आणि कदमखंडी येथील श्री कृष्णदास बाबाजी. अशा प्रकारे अनेक सिद्ध पुरुष बाबांच्या हाताखाली तयार झाले आणि त्यांनी ही भक्ती परंपरा पुढे नेली. सिद्ध बाबा स्वतः चातुर्मास पाळत असत. चातुर्मासामध्ये त्यांचा नियम असा असे, की पहिल्या महिन्यात संध्याकाळनंतर ते फक्त 4 केळी खात. दुसऱ्या महिन्यामध्ये ते पेरू खात. तिसऱ्या महिन्यामध्ये ते फक्त मठ्ठा पीत आणि चौथ्या महिन्यामध्ये ते मीठ न घालता उकडलेली केळाच्या फुलाची भाजी खात.
एकदा ते पुरश्चरण करण्यासाठी ऋषिकेश इथे गेले. यावेळचं पुरश्चरण काही विशेष हेतूने ते करीत होते. हे साधारण 3 महिन्याचं पुरश्चरण असतं. ते सकाळी 3 वाजता उठत, स्नान करत आणि आपल्या कुटीचा दरवाजा बंद करून मौन व्रत घेऊन जपामध्ये बुडून जात. संध्याकाळी हविष्यान्नाचं भोजन करीत. अशा प्रकारे 2 महिने अगदी निर्वेद गेले. परंतु एक दिवस एका झाडाकडे पाहता पाहता अचानक त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, "बिहारी, बघ बघ, किती फळं आली आहेत बघ ह्या झाडाला." अशा प्रकारे त्यांच्या मौन व्रताचा भंग झाला. म्हणून त्यांनी पुन्हा पहिल्यापासून व्रताला आरंभ केला. 3 महिने कडक व्रत केलं आणि मग त्यांच्या मनासारखं त्यांना फळ मिळालं. त्यांना प्रत्यक्ष गौरांग प्रभू यांचं दर्शन झालं. ते नेहमी म्हणत, की तुम्हाला जर श्रीकृष्ण किंवा श्री गौरांग यांचं या देहामध्येच दर्शन घ्यायचं असेल, तर अशा प्रकारे तुम्ही पुरश्चरण केलं पाहिजे. सिद्धबाबांची सिद्धाई, त्यांची तपश्चर्या जशी अतुलनीय होती, तसं त्यांचं वैराग्यही अतुलनीय होतं. ते पैशाला स्पर्श करीत नसत. एकदा बिहारी त्यांना डोलीमधून कुठेतरी घेऊन चालला होता. वाटेमध्ये भक्ताचं घर होतं. त्या भक्तानी बाबांना नमस्कार करून ₹1 दिला. सिद्धबाबांनी बिहारीला तो रुपया घ्यायला सांगितला. बिहारी रुपया घेऊन पुढे निघाला. साधारण 1 मैलभर गेल्यानंतर बाबांना खूप त्रास होऊ लागला आणि त्यांनी बिहारीला परत फिरायला सांगितलं. त्या भक्तापाशी येऊन त्याचा तो रुपया बिहारीला त्यांनी परत द्यायला लावला. ते म्हणाले, "अरे बाबा, हा तुझा रुपया परत घे. हा तुझा रुपया मला एखाद्या विंचवासारखा दंश मारतोय. मी ऐकलंय की तुझ्याकडे खूप रुपये आहेत. अशा सगळ्यांचे दंश तुम्ही कसे काय सहन करता ते तुमचं तुम्हाला माहिती." आपण संसारी लोकांना असे रुपये किंवा हा धन, हे असं धन कधीच असं दंश वगैरे करत नाही. परंतु जे महात्मा भावराज्यामध्येच नेहमी बुडलेले असतात, त्यांच्यासाठी परमेश्वराचं प्रेम हीच त्यांची संपत्ती असते आणि पार्थिव वस्तूचा यत्किंचित संकल्प विकल्प सुद्धा त्यांना असह्य होतो. रुपया तर खरं तर बिहारीदासापाशी होता, परंतु त्याला तो घे असं सांगून बाबांनी जणू त्याला मानसिक स्पर्श केला होता आणि म्हणून तो रुपया त्यांना डंक मारत होता. अशा प्रकारे अत्यंत निरपेक्ष असलेले हे विरागी महात्मा निर्भीक असतात, आपल्या मनाचे राजे असतात आणि आपल्या मनाच्या दुनियेमध्ये स्वतंत्रतापूर्वक विचरण करत असतात. समाजामध्ये सुद्धा कधी-कधी त्यांच्या मानवतेला कलंक लागणाऱ्या अशा ज्या त्यांच्या मते रूढी असतात, त्याच्याविषयी त्यांना राग येत असतो आणि त्याच्या विरुद्ध ते वागून त्या रूढींपासून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. हे साहस फक्त अशा महात्म्यांमध्येच असतं आणि हे त्यांचं साहस त्यांना शोभूनही दिसतं. एकदा जेव्हा ते कालाबाबू या कुंज नावाच्या ठिकाणी राहत होते, त्यावेळेला एक भंगी आला त्या कुंजमध्ये नेहमीप्रमाणे भिक्षा मागण्यासाठी. त्याच्या झोळीमध्ये आधीची पण कुठलीतरी भिक्षा होती. ती पाहून बाबा त्याला म्हणाले, "अरे, खूप भूक लागली आहे. मला एक रोटी दे बरं." तेव्हा भिकारी म्हणजे तो भंगी अत्यंत आश्चर्याने म्हणाला, "बाबा, मी भंगी आहे. असं नका करू. माझ्याकडून तुम्ही असं रोटी घेऊन खाऊ नका." तेव्हा बाबा रुसले आणि रुष्ट होऊन म्हणाले, "अरे, मला भूक लागली आहे आणि तू देत नाहीस मला रोटी?" त्याबरोबर अत्यंत संकोचाने परंतु भक्तिभावाने भंग्याने त्यांना रोटी दिली आणि बाबांनी ती खाल्ली. झालं. दास बाबांनी भंग्याच्या हातची रोटी खाल्ली. ही गोष्ट वृंदावनामध्ये विद्युत गतीने सगळीकडे पसरली.
सगळ्या समाजामध्ये खळबळ उडाली. जो तो ह्याविषयी काहीतरी बोलू लागला. जसं या सगळ्या समाजाला वाटत होतं, की अनेक वर्षे सुरक्षित असलेल्या आपल्या ह्या सामाजिक परंपरांच्या झोपडीला जणू काय बाबांनी अगदी मुद्दाम चूड लावलेली आहे. सर्व म्हणू लागले, "बाबांनी हे काय केलं? इतके मोठे महात्मा असं जर करतील, तर ह्या समाजाचं काय होणार?" बिहारी बाबांच्या जवळ आला आणि तो म्हणाला, "बाबा, मी तर तुम्हाला त्याच्या आधी नुकतीच स्वयंपाक करून व्यवस्थित जेवायला घालून गेलो होतो. तरीसुद्धा तुम्ही असं का केलं?" परंतु त्याच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत बाबा म्हणाले, "अरे, आज माझा जन्म सार्थक झाला." त्यावेळेला बिहारी म्हणाला, "पण बाबा, असं बघा, असं जर तुम्ही केलं तर व्रजामध्ये तुम्हाला मधुकरी द्यायचं बंद करतील लोकं." त्यावरती अत्यंत आत्मविश्वासाने मिश्किल हसत बाबा म्हणाले, "अच्छा, बरं, बघू काय होतं ते." थोड्या वेळाने श्री नीलमणी गोस्वामी, श्री गौरसिंह सुंदरराय, श्री गौर शिरोमणी, श्री राधिकानाथ गोस्वामी वगैरे वृंदावन येथील मुख्य वैष्णव एकत्र आले आणि ते सिद्धबाबांना भेटायला आले. ते आलेले पाहून सिद्धबाबांनी बिहारीदास याला त्यांना बसायला आसन द्यायला सांगितलं. सर्व आसनावर बसले, एकमेकांकडे पाहतायत, पण कुणीच बोलेना. शेवटी बाबाच म्हणाले, "अरे, तुम्हाला काय बोलायचंय? कशासाठी आलायत तुम्ही? सांगा ना." त्यावर शेवटी ते म्हणाले, "बाबा, आपण तर ह्या 84 क्रोस व्रजमंडलचे मुकुटमणी आहात. आपणच जर असे वागलात, तर कसं होणार? आपण असं का केलं? तुमच्याबद्दल लोक आता काही-वाही बोलतात उलटं-सुलटं आणि ते ऐकून आम्हाला फार त्रास होतो." तेव्हा बाबा म्हणाले, "हां, लोकांना काय कळते? अरे, द्वापार युगामध्ये श्रीकृष्णांनी अवतार घेण्यापूर्वी 88,000 मुनींना सांगितलं, की तुम्ही व्रजामध्ये जा आणि ज्या कुणाच्या, ज्या जातीच्या माणसाच्या पोटी तुम्हाला जन्म मिळेल, तिथं तुम्ही जन्म घ्या. मी येतोच आहे पाठीमागे." आणि त्या सर्व मुनींनी इथे कुल जाती न बघता जिथे मिळेल तिथे जन्म घेतलेत. त्यामुळे या भूमीवर जन्माला आलेला मनुष्य हा पवित्रच असतो. मी कुणाला भंगी वगैरे समजत नाही. आणि तुम्ही तरी ह्या व्रजभूमीमध्ये का राहायला आला आहात? ते 88,000 मुनी स्वतः श्रीकृष्ण बलराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या व्रजभूमीतील धूळ आपल्याला मिळावी आणि त्याने आपलं जीवन पवित्र व्हावं, ह्याच्यासाठीच तुम्ही इथे राहत आहात ना? मग तो भंगी तर रात्रंदिवस प्रत्यक्ष शरीराने या भूमीची सेवा करतो आहे. त्याला काय या व्रजभूमीतला रजकणाचा स्पर्श झाला नसेल आणि त्यांनी तो पवित्र झाला नाही का? तुम्ही पलंगावरती झोपणारी वैष्णव माणसंच फक्त पवित्र होणार आहात? तो भंगी जो दिवस-रात्र या भूमीची सेवा करतो, तो पवित्र होणार नाही? हे त्यांचं तर्कशुद्ध बोलणं ऐकल्यावरती कुणाला काही पुढे बोलताही येईना आणि त्यांचं म्हणणं खोडूनही काढता येईना. सर्वांना मनोमन ते पटलंही होतं. त्यामुळे ते गुपचूप आपल्या आपल्या ठिकाणी निघून गेले आणि खरोखरी व्रजभूमीमध्ये मधुकरी बंद होण्याची गोष्ट तर सोडाच, उलट बाबांचा आदर एका दृष्टीने आणि दबदबाही तिथे वाढला. अशा प्रकारे हे संत लोक समदर्शी असतात. बाबांच्या हातून यानंतरही अनेक चमत्कार घडले. त्यांच्या कथा आपण पुढील भागामध्ये ऐकूया. हरी ओम.